नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या मी कपाशी पिकाच्या शेतामध्ये आहे। सध्या कपाशी 60, 65, 70 दिवस झालेली आहे। तर ह्या कालखंडामध्ये आपल्या कपाशी पिकाला पाते लागण्याला सुरुवात होत असते, फुलं लागण्यास सुरुवात असते। परंतु बऱ्याच शेतकरी मित्रांची कपाशी पिकाची नियमित लागवड करत नाही। आपल्या जर शेतामध्ये बोरान या अन्नद्रव्याची जर कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपली पातेगळ मोठ्या प्रमाणात होत असते। त्याचबरोबर जे काही फुल आहे ते फुलाची बोंडीमध्ये रूपांतर होत नाही आणि ती फुल गळून जातं। त्याच्या मागचं कारण असतं आपल्या कपाशी पिकामध्ये जे काय अन्नद्रव्य असते त्या न्यूट्रिएंट्सची कमतरता असते। तर त्याच्यामध्ये जे काय बोरान अन्नद्रव्य आहे, बोरानची त्या ठिकाणी कमतरता असते। तुम्ही बघू शकता आता सध्या ह्या कपाशी पिकाला हे फुल लागलेले आहे। आता फुलामध्ये तुम्ही बघू शकता दोन प्रकारचे भाग येतात। तुम्हाला भाग आहे जोपर्यंत याच्यावरची जी पावडर ह्या मादीवरती पडत नाही तोपर्यंत याचं रूपांतर बोंडीमध्ये होत नाही। जर आपल्या कपाशी पिकामध्ये जर बोरानची कमतरता असेल तर याच्याला जशी पावडर दिसते तर याला जशी आपल्या ह्या फुलाला जशी पावडर आहे तशी पावडर तुमच्या फुलाला येत नाही। जर ही पावडर जर आली नाही तर त्या ठिकाणी तुमचं फुलाचं जे काही क्रॉसिंग आहे, परागीभवन आहे ते होत नाही आणि ते फुल आहे ते पुढं लाल होऊन पडून जातं। तर त्यासाठी तुम्ही आज तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमच्या कपाशी पिकामध्ये फुलामध्ये पावडर आहे का। जर पावडर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर तीच माहिती आपण ॲक्च्युअलीमध्ये जाणून घेणार आहे। त्यासाठी जे काय मार्केटमध्ये बोरान 20% हा जो काय मॉलिक्यूल आहे तो हे तुम्हाला प्रति 5 लिटर पाण्यामध्ये 30 ते 40 ग्रॅम या प्रमाणात तुम्हाला फवारणी करायची किंवा तुम्ही याच्या ड्रेसिंगद्वारे सुद्धा याचा वापर करू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण ह्यावर्षी कपाशी पिकाची बऱ्याच शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेली आहे। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा। धन्यवाद।